आपल्या वाढदिवशी भेटायला येताना कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नये असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केले आहे। राज ठाकरेंचा वाढदिवस 14 जून रोजी असतो। या दिवशी ते दिवसभर मनसे सैनिकांना भेटत असतात। दरवर्षी ते वाढदिवसाच्या आधी मनसे सैनिकांना आवाहन करत असतात। गेल्या वर्षी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की पुष्पगुच्छ, मिठाई, केक आणू नका, मात्र तरीही भेटवस्तू आणण्याची इच्छा असेल तर झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणू शकता। राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे की दरवर्षी 14 जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात। त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते। पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात। पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की कृपया पुष्पगुच्छ, केक, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका। आपली भेट हीच माझ्यासाठी भेट आहे। सकाळी 8 ते 12 या वेळेतच मी उपस्थित असेन। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। मोदी 3.0 कॅबिनेट शपथविधी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निमंत्रण दिले होते, मात्र काही कारणास्तव राज ठाकरे शपथविधी सोहळ्याला हजर राहिले नाही। मात्र यावर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यानंतर आता सर्वांची नजर राज ठाकरेंच्या पुढील निर्णयावर आहे। लोकसभा निवडणुकीत एनडीएचे प्रदर्शन महाराष्ट्रात समाधानकारक झाले नाही। त्यांना केवळ 17 जागा मिळाल्या। जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीसाठी प्रचार करत होते तेव्हा अंदाज व्यक्त केला जात होता की भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचे रिटर्न गिफ्ट विधानसभा निवडणुकीत देईल। दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनसेने 1 सीट मागितली होती, जी मिळाली नाही। मनसे एनडीएमध्ये सामील झाली नसली तरी राज ठाकरे यांनी मोदीला बाहेरून पाठिंबा दिला होता। राज ठाकरे मुंबईतील मोदीच्या सभेतही व्यासपीठावर दिसले होते। आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतात किंवा त्यांचा काय स्टँड असणार याकडे सर्वांची नजर लागली आहे।